केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्यानंतर चर्चा सुरू झाली ते नवे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण असणार याची। आणि अगदीच संध्याकाळपर्यंत भाजप सरकारने देखील जाहीरही करून टाकलं की भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय। पण तुम्हाला हे माहिती आहे का, देशातल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचं भवितव्य ज्यांच्या हातात असणारे ते नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी शिक्षणाने BA पास आहेत। हुबळीच्या एका सर्वसाधारण कॉलेजमधून पदवी घेतलेला हा नेता आज देशाच्या शिक्षण धोरणाचं, नीट सारख्या परीक्षांचं आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचं नेतृत्व करणार आहे। दरम्यान नीट UG पेपर फुटीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालय सार्वजनिक आणि राजकीय छाननीखाली असताना त्यांची नियुक्ती एका महत्त्वाच्या वेळी झाली आहे। त्यामुळे हे प्रल्हाद जोशी आहेत तरी कोण आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी कर्नाटकातील विजयपुरा म्हणजे जे पूर्वीचं विजापूर होतं या ठिकाणी झाला। त्यांनी आपले शालेय शिक्षण हुबळी येथे पूर्ण केलं आणि धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या हुबळी येथील KS आर्ट्स कॉलेजमधनं कला शाखेची पदवी ज्याला आपण BA म्हणतो ती मिळवली। निवडणूक राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जोशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी म्हणजेच RSS संबंधित होते आणि नंतर भारतीय जनता पक्षात सामील झाले, जिथे त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक पदांवर सातत्याने प्रगती केली। आता प्रल्हाद जोशी राजकारणात कसे आले तर असं म्हटलं जात आहे की जोशी 1990च्या दशकाच्या सुरुवातीला हुबळी ईदगाह मैदान आंदोलनादरम्यान पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलेले आहे। भाजप आणि RSSच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत हुबळीतील वादग्रस्त जागेवर राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी मागण्यात आली होती। समर्थकांनी या आंदोलनाला राष्ट्रीय अभिमानाचं प्रदर्शन म्हटलं तर टीकाकारांच्या मते यामुळे कर्नाटकात जातीय ध्रुवीकरणाला हातभार लागला आणि या घटनेने जोशींची राजकीय कारकीर्द घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील विशेष बाब म्हणजे प्रल्हाद जोशी हे धारवाडमधून 5 वेळा खासदार राहिलेले आहेत। ते 2004 मध्ये धारवाडमधून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि तेव्हापासून प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी ही जागा राखली आहे। म्हणजे 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 असं त्यांनी सलग 5 लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत। आता त्यांची भाजपमधली वाढ पाहता राज्य सरकारांमध्ये प्रथम काम केलेल्या अनेक ज्येष्ठ राजकारण्यांच्या विपरीत जोशी यांनी भाजपच्या संघटनात्मक रचनेच्या माध्यमातून आपली कारकीर्द घडवली आहे। त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत, ज्यामध्ये भाजप धारवाड जिल्हाध्यक्ष, भाजप कर्नाटक महासचिव, 2013 पासून ते 2016 पर्यंत भाजपा कर्नाटक अध्यक्ष या पदांचा समावेश आहे। प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काही प्रमुख मंत्रीपदं देखील भूषवली आहेत, जसं की 2019 ते 2024 या कालावधीत त्यांनी संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री आणि खाण मंत्री, ज्यामध्ये या काळात त्यांनी व्यावसायिक कोळसा खाणकाम सुधारणा, कोळसा खाणपट्ट्यांचे लिलाव आणि देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने असलेल्या उपक्रमांची देखरेख केली। संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी संसदेतील सरकारच्या कायदेविषयक कामकाजाचा समन्वय साधला। पुढे 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर जोशी यांना 2 नवीन खाती सोपवण्यात आली, ती म्हणजे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री। त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये ग्राहक कल्याण, अन्न वितरण कार्यक्रम आणि नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांचा देखील देखरेख ठेवणे, ज्यामध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान आणि सौर ऊर्जेचा विस्तार या संबंधीच्या कामाचा समावेश आहे। दरम्यान 25 जुलै 2026 रोजी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय। दरम्यान आता केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्या समोरील आव्हान किती मोठं आहे हे जाणून घ्यायचं झाल्यास नीट वादामुळे शिक्षण मंत्रालय सध्या सार्वजनिक आणि राजकीय छाननीखाली आहे। आंदोलन मागे घेताना CJPने सरकारकडे 3 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या, ते म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हवाय, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आणि नीट पेपर फुटीत आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई। सरकारने याबाबत लेखी आश्वासन मंगळवारपर्यंत देण्याचं मान्य केल्याचं वृत्त आहे, मात्र याची अंमलबजावणी नेमकी कशी होते हे अजून स्पष्ट व्हायचंय। त्यामुळे याबाबत सध्या तरी आश्वासन दिलं गेलंय इतकंच म्हणता येईल।
पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मसुदा विधेयकही मंजूर केलंय, ज्यात पेपरफुटीसाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद प्रस्तावित आहे. त्यात अशा संवेदनशील वातावरणात प्रल्हाद जोशींसारख्या अनुभवी संसदीय कामकाजात मुरलेल्या नेत्याकडे ही जबाबदारी येणं हे अनेकांच्या मते सरकारचं एक सावध पाऊल मानलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्रालयासमोरचं हे आव्हान कसं पेलतील आणि नीट परीक्षा पद्धतीत खरंच मोठे बदल होतील का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.